ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू डंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. हॅलो, हाय आणि नमस्कार. मी कुणाल लिमये इन मीन टीन या आपल्या सर्वांच्या आवडत्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. वयाची जी काही वेगवेगळी स्थित्यंतरं असतात त्याच्यामध्ये बालपण येतं, तारुण्य येतं, पण हा जो मधला काळ असतो साधारण 13 ते 16 वर्षांमधला किशोरावस्था, हा माझ्या मते वयाचा सगळ्यात कठीण कालखंड असावा. कारण बालपणातून बाहेर निघायचं असतं, तारुण्याकडे जाण्याची आस असते, त्यामुळे वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळी टेन्शन्स, वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे आपल्या आजूबाजूला सतत वावरत असतात, ज्याचा अर्थच आपल्याला उलगडत नाही. कधी कधी असंही होतं या प्रॉब्लेमचं सोल्युशन वेळीच मिळालं तर पुढे आपलं तारुण्यही समृद्ध होतं आणि आयुष्यही. चला, याच नोटवर आपण या कार्यक्रमामध्ये एका आपल्या वेगळ्या मित्राला बोलूया. तर आता आपल्या समोर येतोय तो आपला मित्र मनोहर पावा. ये मनोहर. हॅलो सर. ये. अरे वा, बासरी. हो. चला, म्हणजे बासरी वाजवण्याची आवड दिसते तुला. हो. पण मला एक सांग, हे मनोहर पावा, पावा आडनाव मला काही कळलं नाही. म्हणजे कसं आहे, मराठीमध्ये तरी हे प्रचलित नाही, मी तरी ऐकलेलं नाही निदान, म्हणून विचारलं. त्याचं काय झालं, हे पावा हे माझं टोपण नाव आहे. माझं पूर्ण नाव आहे मनोहर पावसकर. हो. पण त्याचं काय आहे, मला पावा वाजवायची आवड आहे आणि त्याच्यामुळे मी पावसकरचा पावा झालो. बरं, मग या बासरी वादनामध्ये काही करिअर वगैरे करण्याची इच्छा? छे, बासरी वाजवणं हे फक्त मी माझ्या हॉबीपुरतं वाजवतो. आणि हो, पप्पा मला म्हणालेच आहेत, बासरी वाजवणं हॉबीपुरतंच ठेव, नाहीतर पाव खाऊन दिवस काढावे लागतील. मला एक सांग, तुझं वय काय? 22. 22? चला, म्हणजे किशोरावस्था सोडून तू आता तारुण्यात पदार्पण केलेलंच आहेस. हो. याही अवस्थेचे म्हणजे या तारुण्याचे काही टेन्शन्स असतील किंवा काही समस्या असतील? समस्या नाही, म्हणजे एवढं टेन्शन घेऊ नको रे. मी एज रिलेटेड म्हणतोय की तारुण्याशी रिलेटेड काही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही टेन्शन्स असतात किंवा काही समस्या असतात. हो, आहे. मला एक खूप मोठं टेन्शन आहे. कसलं? टकलाचं. टकलाचं? हो, मला म्हणजे सतत भीती वाटत असते की मला टक्कल नाही ना पडणार, कारण माझे केस सारखे गळत असतात. नाही, पण मला एक सांग, तुला अशी भीती का वाटते? त्याचं काय आहे, माझ्या वडिलांचे देखील केस ह्याच वयापासून गळणं सुरू झालं होतं. गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले माझा कंगवात नाही येते. म्हणायची म्हणी, ए म्हणी, अगं ए कुठे आहे तू? ए कोण पाहिजे? हे हा, माझा कंगवा कुठे आहे? कंगवा? हा, कंगवा हवाय तुम्हाला? हो. कशाला? अरे केस विंचरायला. केस काय विंचरायला? ओ, डोक्यावर केस आहेत का तुमच्या? किती केस गळतात तुमचे. मी घरात केर काढायला घेतला ना तर फुलांचा सडा पडतो ना, तसा आपल्या घरात केसांचा सडा पडलेला असतो. हसण्याची काही गरज नाही. जे केस आहेत ना ते व्यवस्थित विंचरण्यासाठी मला कंगवा हवाय. त्यापेक्षा मी एक गंमत सांगू का? काय? ते जे काय केस तुमच्या डोक्यावर उरलेत ना त्याच्याकडे तुम्ही आता कानाडोळा करा. कानाडोळा? का? का म्हणजे काय? काही होणार आहे का आता आयुष्यात? हे बघ, ते काही मला तू सांगू नको. केस टापटीप ठेवायला पाहिजेत. मी ऑफिसला जातो रोज. नाही, मला जरा एक सांगा, तुमचा बॉस तुमचा चेहरा टापटीप आहे की नाही, तुमचे केस नीट आहेत की नाही हे बघून तुम्हाला ऑफिसमध्ये घेतो का काय? तसं नाही, पण ऑफिसमध्ये जाताना माणसाने कसं व्यवस्थित जायला पाहिजे ना, म्हणून मला तो कंगवा हवाय. आणि तो कंगवा असा तसा फालतू कंगवा नाही. हा, असा मी तो हस्तिदंती कंगवा घेतलाय 100 रुपयाचा. काय झालं? गेली वाचा गेली. डॉक्टर
100 रुपये कंगव्यावर खर्च केले तुम्ही अनाठाई. अनाठाई? म्हणजे काय 100 रुपयाचा कंगवा म्हणे. हसती दंती. हो पण जर असे वागलात ना तर 100 दिवसात आहेत नाही ते पण केस गळायला लागतील तुमचे. हे बघ वाटेल ते बोल नको, ते केस गळले तरी चालेल, मला तो कंगवा हवाय. तुला माहितीये का ट्रेन मधनं उतरताना केस सगळे विस्कटलेले असतात माझी. मग नीट उतरायचं ना जरा ट्रेन मधून. जरा इधर एक मिनिट जरा सरको. ऐसा करणे असं करत कशाला उतरायचं. आपण सभ्य माणसासारखं एक्सक्यूज मी म्हणायचं आणि उतरायचं. हे एक्सक्यूज मी असं बोलणं फार सोपं आहे. एकदा कधीतरी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमधनं जाऊन दाखव आणि संध्याकाळी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमधनं येऊन दाखव. कळलं ना. हे कर नको. चढताना उतरताना जे काही हाल होतात ना तुला नाही करणार. अगं गर्दी एवढी असते ना मग आपल्याला चढायलाच लागत नाही. आपोआप चढवलं जातं आपोआप उतरवलं जातं. परवांची गोष्ट, मी उतरण्यासाठी उभा होतो, मला कळलंच नाही ते पायाळू मुलगा येतो ना तसा उलटा मी खाली उतरलो स्टेशनवर. काय सांगताय काय. हे करू नको. उतरल्यानंतर मलाच कळत नव्हतं मी डोक्यावर उभा आहे की पायावर उभा आहे. अय्या मग काय मी कसा बसा ऑफिसला पोहोचलो आणि मी असं उभा राहिलो तर बॉस काय कोण जाईये म्हटलं असं काय करता. मी आहे. नशीब मला सेक्रेटरीने ओळखलं. अच्छा. आणि सेक्रेटरीने असा म्हणजे डोक्यावरनं हात फिरवला मस्त. काय सेक्रेटरी. नाही एक मिनिट जरा थोड्या वेळासाठी तुमचा तो बॉस राहू दे बाजूला, तुमचं ऑफिस राहू दे बाजूला, तुमचे केस गळणार राहू दे बाजूला. मला आधी सांगा तुमचा हा सेक्रेटरी तो आहे का ती आहे. तुला काय वाटतं. तो आहे सेक्रेटरी, तो आहे. लगेच रडायला नको आहे. एवढा संशय वाईट आहे. मग ठीक आहे. मग ठीक आहे काय. नाही पण ना आता मला कळलंय काय? तुमचे केस का गळायला लागले ह्याचं कारण मी शोधून काढलंय. का तुमचा तो सेक्रेटरी हो त्याचा हात तोडून टाकला पाहिजे. कशाला. नतद्रष्ट हात आहे त्याचा. म्हणजे? त्याने त्याचा हात तुमच्या केसात घातला आणि तेव्हापासून तुमचे केस गळायला लागले. व्हिडिओज का त्यांनी केसावर हात फिरवला तेव्हा मला ऑफिसमध्ये ओळखायला लागले की अरे आपल्याच ऑफिसमधला आहे. नाही पूर्वीचा दिवस आठवा. काय अहो कसे सुंदर केस होते तुमचे. कसलं? असे छान झुपकेदार. आठवतंय तुमचे ते केस बघूनच मी तुमच्या प्रेमात पडले होते. आणि एक दिवस संध्याकाळी आपण समुद्रावर फिरायला गेलो होतो. असे वाऱ्यावर तुमचे केस भुरभुर उडत होते. आणि मग मी प्रेमाने तुमच्या केसात हात घातला. आधी मी गुंतले मग माझा हात गुंतला आणि मग मी तुझ्यात गुंतलो. बघत राहू असं वाटलं मला. आला गुंता आला. आपला का रोमांस तुमचं. माझे केस मग किती गळत आहेत. अय्या तुझे केस गळायला लागले म्हणजे ह्या बाबतीत तू तुझ्या बापावर गेलास. ओ नो करू नको. केस गळले तर गळले. तुला काय शाहरुख खान व्हायचंय. माझं एवढं नशीब कुठे. ए मम्मी तू कर ना काहीतरी माझ्या केसांचं. अरे आता मी काय करू. आता ह्या वयात का मी तुझा बाप बदलू शकत नाही. ए त्याच्यासमोर काय वाटेल ते बोलतेस. सॉरी मग पण सांगा ना मला मी त्याला कुठल्या शब्दात समजावू मला सांगा. हे बघ कुठल्या शब्दात नाही मी त्याला समजावतो. हे बघ बाळा केस गळायला लागले ना गळू दे काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे काय होईल फार तर टक्कल पडेल. पण एक लक्ष ठेव टक्कल पडलेला माणूस अतिशय बुद्धिवान असतो. आता माझ्याकडे बघ ना. हे बघ इकडनं दिसते पण मी नोकरी करतो की नाही 35 ते 40 हजार रुपये कमवतोय. अरे लोक मला कसला मान देतात कशामुळे. केस गळतात त्यामुळे. काहीतरी काय हे असं मी त्याला समजावू की काय. नाही इतकं खोटं बोलणं नाही शिकवलं माझ्या आई बाबांनी मला. बरोबर आहे. मला वाटलं तू माझी बाजू घेणार नाही. तुला जसं समजवायचे तसं समजव. मी चाललो ऑफिसला. थांबा. काय मारतो घेतो तू का. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न विचारतोय. तुमचे कधीपासून केस गळायला लागले हो. तुला सांगतो साधारण 18व्या वर्षापासून मला वाटतं गळायला लागलं नाही का. काय काहीतरी काय सांगताय. 18व्या वर्षी काय तुम्हाला आठवत नाही का. आधी मी गुंतले मग माझा हात. 22व्या वर्षापासून गळायला. मेलो. काय झालं. मला पण 22वा सुरू आहे. अरे देवा. हे बघ तुझे केस गळतात ना त्यावर आपण काहीतरी ठोस उपाय योजूया. तो ठोस उपाय कुठला. तो ठोस उपाय कुठला. योजना कोण होतो तुम्ही ना. मग तुम्ही दोघांनी ठरवा. मी चाललो ऑफिसला. केसांबद्दल ओ पप्पा ऐका पप्पा. माझं, ऐका. ओ पप्पा. ओ पप्पा पप्पा. अरे येणार आहेत परत. घरदार सोडून कायमचे नाही निघून गेलेत. मी पप्पांचं नाही बोललो. मग मी केसांचं बोलतोय. हा केस. हा ते बघू आपण काहीतरी करू आपण. मम्मी करू काहीतरी. मम्मी.
मनोहर, हे जरा अतिच झालं. अरे टक्कल पडण्याच्या भीतीने कोणी एवढं इमोशनल होतं का बेड्या? तुम्हाला बोलायला काय जाते, तुमच्या डोक्यावर तर बरेच केस आहेत. ओके, मला एक सांग, तुला इतकं टक्कल पडण्याची भीती मुळात का वाटते? कारण मी बघितलंय, टक्कल पडलेल्या मुलांकडे मुली सहसा बघतच नाहीत. ही अतिशयोक्ती आहे. अतिशयोक्ती नाही, फॅक्ट आहे. मरीन ड्राईव्हला जाऊन मी स्वतः सर्वे केलाय. मरीन ड्राईव्हला? हो. अरे काय सांगतोयस काय तू? तिथे बसलेल्या एकाही मुलीच्या बाजूला टक्कल पडलेला माणूस नव्हता. एकाही मुलीच्या बाजूला नव्हता? एक होता. मग एका मुलीच्या बाजूला एक माणूस होता, पण ते तिचे वडील होते. बरं, जाऊ दे, ते सगळं ठीक आहे. हा, पण तुझी मम्मी काहीतरी उपचार करणार होती याच्यावर, असं तू म्हणत होतास. केले ना, बरेच उपचार केले. त्या दिवसानंतर मम्मीने आणि मी बाजारात जाऊन जेवढी औषध आणि हेअर टॉनिक होती ना, सगळीच्या सगळी विकत घेऊन घरी घेऊन आलो. ग कुणीतरी येणार येणार ग, जातातच आहेत. ग सजनी येणार ग, बालू में तेरी मस्ती के फेरे. अरे देवा, ह्या बाप तेलों में लेखांचं. तेरी नुसते खुशबू के दे. झालं गाऊन बिऊन सगळं झालं. दुसरा काय उद्योग नाही ना? केसांचा सगळा जप करून झाला. जा. बरं, आता मला सांगा, आपला लेख कुठे आहे? घरात नाहीये. ते कळतंय मला, कुठे आहे? हा, तो कुठल्या तरी मित्राकडे जाऊन येतो म्हणाला. अच्छा, मित्राकडे गेलाय. बरं, कुठल्या मित्राकडे गेलाय? कुठल्या नाही, ते काय सांगितलं नाही. हो, काय तुम्ही फक्त स्वतःची केस गळती काय ती घेऊन बसलात. तरुण मुलगा घरातून बाहेर पडतो, तो कुठे जातो, कुठे गेलाय, कुणाबरोबर गेलाय, कधी येणार आहे, एक प्रश्न विचारता येत नाही का तुम्हाला? मला एक कळत नाही, तू एवढी उतावळी का झाली आहेस? त्याला कारण आहे. काय? हे बघा मी आपल्या लेकासाठी काय आणलंय. काय आणलंय? हेअर टॉनिक. आणखीन म्हणजे घरात एवढी हेअर टॉनिक आहेत ना. हो, असू दे, कुठलंही टॉनिक फुकट जात नाही. अरे पण एकाचा तरी उपयोग आहे का? आता मला सांग, हे हेअर टॉनिक, हे तेल, याच्यावर असा दावा केलाय की एका आठवड्यात अंड्यावर सुद्धा केस येतील असं नाही ना काय? मी वापरतोय, बघ काय उपयोग दिसतोय. हो, फरक पडलाय. काय काय काय? आणखीन 2-4 गळले. बस तेवढंच बघतो. पण त्यांचा दावा खरा ठरलाय. काय? एकदा तेलाने माखलेल्या हाताने मी अंडे उचललं तर त्या अंड्यावर केस आले. बघते बघ. आपल्याकडे शोपीस म्हणून ते अंडे ठेवणार, अंड्यावर केस. बसतेस मला सांगते. पण मी काय म्हणते, तुम्हाला हे या असल्या सगळ्या तेलांचा आणि टॉनिकचा वापर करून घ्यायला कोणी सांगितलं? म्हणजे तेल आणण्यामध्ये अर्धा पगार तुम्ही माझा खर्च करता, मग मी थोडस वापरून बघितलं तर काय झालं? पण ते आपल्या लेकासाठी आहे. लेकासाठी आहे म्हणे तेल. मला कळलं तुम्ही हे सगळं तेल वगैरे का वापरायला लागलात ते. का तुमच्या ऑफिस मध्ये ना नक्की कोणतरी नवीन सेक्रेटरी आली असणार, तरुण फटाकडे पोरगी, म्हणून तुम्ही असे चिकडे होऊन ऑफिसला होता. म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार, म्हणजे मी तर रस्त्यावर पडणार. फिरून त्याच विषयावर या. कोणतरी फटाकडी, कोणतरी मुलगी, नाहीतर कोणतरी बाई, दुसरं काही सुचत नाही तुला? अरे आपला नवरा जरा असा हँडसम दिसावा असं कधी तुला वाटतच नाही काय ग? नाही वाटत. आणि मी तुमच्यावर इतकं लक्ष ठेवून आहे ना, म्हणून आपला संसार टिकू नये ना, तेव्हा ना उडाली असती कौला आपल्या घरात. मम्मी, अरे केव्हा आलीस तू? आता चालले. बस. तू कुठे गेला होतास? अगं, वरच्या बिट्टूने बोलावून घेतलं होतं. कशाला रे? त्याच्या मम्मीने म्हणे हेअर टॉनिक घरच्या घरी बनवलंय. हेअर टॉनिक आणलंस तू? हो. आय्या, गंमतच झाली. हे बघ, मी सुद्धा तुझ्यासाठी एक हेअर टॉनिक घेऊन आले. आणखीन एक? हो, बघ. बघू. लावून बघू का मी? हो, चालेल. पण मला एक सांग, तुझं हे हेअर टॉनिक आणलंस ना बिट्टूकडनं, त्याचं काय वैशिष्ट्य काय रे? एका दिवसात रिझल्ट भेटतो म्हणे. हो. हे आणल्यामुळे हे कशाला परत देऊन येऊ का? नाही, नको. ठेव इथे, दोन्ही बाटल्या ठेव इथे. परत देऊ काय नाव आहे, लगेच बाहेर पडायची तयारी. बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहेस ना तू, अभ्यास कधी करणार? जा पहिला अभ्यास करत बस. एक काम कर, तू आहे ना, मी आणलेलं हेअर टॉनिक ट्राय कर. गुड आयडिया. चालेल. मम्मी, मग या बाटलीचे पैसे तरी देऊन येतो मी. नको, गेला. पडत्या फळाची आज नाही, लगेच गेला बाहेर तो. हो, मी काय म्हणते, काय? नाही, आपल्यावर
नक्की बिट्टूच राहतो ना? कुणी बिट्टी नाही ना राहत? मुलींकडे मी फारसा बघतच नाही. नाश्ता करून आणते गिळा. माझं आहे ना कधी कौतुकच नसतं या लोकांना. जाऊ दे रे, एक दिवस मी नसेल ना घरात तेव्हा एका दिवसात फरक पडतो. वाजत मस्त येते असं. तुम तो गए पर तुम्ही जरा अरे नाही माहीत केस जातात म्हणून वेडाचा झटका आला की काय? रे बाबा. अहो शांत व्हा, शांत व्हा. मला सांगा काय होतंय? बाटली ना एका दिवसात फरक पडून सांगितलं होतं. ते मी डोक्यात घातलं. जमतं मला. अरे मम्मी, तो बिट्टू म्हणाला त्याच्यात हेअर टॉनिक नव्हतंच मुळी. त्याच्या मम्मीने भरून ठेवलेले हिरव्या मिरचीची पेस्ट होती. पेस्ट परत नको. एक काम कर, आतमध्ये घेऊन जा आणि बटाट्या पोळ्यात घाल तिखट. एकूण तुझ्या त्या हेअर टॉनिकने तुझ्या घरी धमाल उडवून दिली म्हणायची. हो तर त्यानंतर महिनाभर पप्पा काही टोपी घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हते. चल एनिवे, याच विषयावर तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी आमचे एक मित्र इथे आले. आणि मित्र म्हणजे ते फार प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत बरं का. तर आपण बोलूया डॉक्टर राजेंद्र बर्वेन. या डॉक्टर, या. नमस्कार. 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 बसा. येस. तर आमच्या या मित्राला काही समस्या आहे, त्याबद्दल याला तुमच्याशी बोलायचं. कुणकुण लागली मला. मुद्दाम बोलवलं का मला? नाही, पण मी तुला ज्या गोष्टीची काळजी वाटते ती मी गोष्ट खूप एन्जॉय करतोय. कुठेही लाईट कमी असला की मला बोलवतात. एनलायटनमेंट डोक्यावरच आहे. बोला, काय प्रॉब्लेम वाटतोय तुला, सांग. डॉक्टर, मला आता सगळ्यात मोठं टेन्शन माझ्या लाईफचं आहे की माझे केस गळत आहेत. आणि त्यामुळे मला बरंच टेन्शन आलेलं आहे त्या गोष्टीचं की मी माझ्या मित्रांमध्ये मी सर्वाईव्ह कसा करू. फक्त मित्रामध्ये की आणखीन काही टेन्शन आहे? नाही, आणखीन पण आहेत. सांग ना मग. सांग ना. ऍक्च्युली डॉक्टर काय आहे ना की जर माझे केस गळाले तर इम्प्रेशन कसं पडणार. आणि खास करून मुलींच्या वरती काय लाजायचं काय त्याच्यामध्ये. तुला एक खूप आतली बातमी सांगतो. मुलींना आवडतात टक्कल पडलेली माणसं. एनिवे, गंमत आपण सोडून देऊया. महत्वाचा मुद्दा हा आहे की तुला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे या गोष्टीचं तू फार टेन्शन घेतलंस तर टेन्शनमुळे केस गळतात, ते जास्त गळतील. त्यामुळे पहिली गोष्ट याचं टेन्शन घेऊ नकोस. दुसरी गोष्ट अशी की बघ, आपलं शरीर यष्टी, आपलं वजन, आपली उंची, आपल्या स्किनचा रंग, डोळ्यांचा रंग, आपल्या कानाच्या पाळ्या चिकटलेल्या आहेत की मोकळ्या आहेत, इतक्या बारीक सारीक गोष्टी आपण आपल्या कुटुंबियांकडनं म्हणजे आपल्या आईवडिलांकडनं आपण इनहेरिट करत असतो. जणू काही ते आपल्याला वारशा हक्काने मिळत असतात. आपल्याला त्या हव्यात की नको हे आपण आपल्याला कोणी निसर्ग विचारत नाही. हल्ली तर लोकांना जसं वाटण्या होतात की कोणाला घर दिलं, विहीर दिली, जमीन दिली, शेत दिलं, तसं याला डायबिटीस दिला, त्याला ब्लड प्रेशर दिलं, अशा वाटण्या आईवडील करत असतात. तशा वाटणीमध्ये तुला काही मिळालं तर तुला सांभाळावं लागेल. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या काही नैसर्गिक आपलं स्वरूप असतं, रूप असतं किंवा आपली ठेवण असते, या गोष्टी स्वीकारणं खूप महत्त्वाचं असतं. ते जर आपण स्वीकारल्या तर आपण ते खूप ग्रेसफुली स्वीकारतो आणि अजिबात सेल्फ कॉन्शियसनेस येत नाही. याला आम्ही बॉडी इमेज डिस्टर्बन्स म्हणतो. म्हणजे आपल्या मनामध्ये आपली जी प्रतिमा असते ती प्रतिमा आपण जणू काही नाकारायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला भीती वाटायला लागते की मी जर स्वतःला नाकारलं तर लोक मला कसं स्वीकारतील.
या भीतीमुळे आपण खूप सेल्फ कॉन्शियस होतो आणि मग त्या सेल्फ कॉन्शियसनेसमुळे आपण आणखी काही गोष्टी चुकीच्या करायला लागतो. अर्थात हे याच्यावरती केस गळण्यावरती आता खूप काही चांगले उपाय पण आलेले आहेत, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात करू नये. त्याच्यामध्ये हेअर ट्रान्सप्लांट आहे, हेअर विविंग आहे, काही औषधं पण निघालेत की ज्यांनी आपण ही प्रोसेस जरा रिटार्ड करू शकतो, कमी करू शकतो. परंतु जे नैसर्गिक वैभव आहे ते आपल्याला मिळणारच आहे, त्यामुळे ते आपल्याला नाकारून चालणार नाही. मला वाटतं की तरुण माणसांना या गोष्टीचं जास्त कॉन्शियसनेस वाटणं महत्त्वाचं आहे, म्हणजे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुला असं नाही काय वाटत की मुली फक्त याच गोष्टीकडे बघतात किंवा समाज फक्त याच गोष्टीकडे बघतो की आणखीन काही बघत असतो? नाही, पण हे सगळं मुलींना कोण समजवणार? ज्या मुलीला हे समजत नसेल अशा मुलींवरती इम्प्रेशन मारण्यात तरी काय अर्थ आहे? ठीक आहे. ज्या मुलींना समजतं आणि ज्या तुझ्या मुळातल्या तुझ्या गुणांची पारख करतात आणि तुला व्यक्ती म्हणून ओळखतात, अशाच मुलींवरती इम्प्रेशन पाडलंच तर अधिक चांगलं होईल. ठीक आहे, सगळं मान्य. मुली बुद्धी चातुर्य बघून मुलाकडे बघतात, त्याचं सौंदर्य बघतात, अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, सगळं मान्य. पण तरीही एखादी मुलगी म्हणालीच की मला भरपूर केस असलेलाच बॉयफ्रेंड हवा, मग काय करणार? त्या मुलीला माझ्याकडे आणलंस मी तिला सांगेन की अस्वलाशी लग्न कर. म्हणजे जर याच्यावरती पुरुषाचं जसं आपण स्त्रियांच्या बाबतीत म्हणतो की ती किती सुंदर आहे, याच्यापेक्षा ती व्यक्ती म्हणून कशी आहे, तिच्यात कोणते गुण आहेत, ती किती प्रेमळ असू शकते, किती जीव लावू शकते, किती काळजी घेऊ शकते, किती फ्युचरकडे बघून दुसऱ्या माणसाला आपलंसं करू शकते, बोलण्यामध्ये माधुर्य आहे की नाही, या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तसंच पुरुषांच्या बाबतीत आहे. आता काय झालं, मेट्रोसेक्शुअल दुनियेमध्ये पुरुष आणि स्त्री दोघेही आपल्या स्वरूपाबद्दल खूप काळजी घेत असतात. काळजी घेणं वेगळं, पण मला असं वाटतं की काळजी घेण्याच्या पलीकडे जाऊन तू आता काळजी करायला लागलेला आहेस. काळजी घेणं आणि काळजी करणं याच्यात फरक आहे. तू काळजी घ्यायला लागलास तर नक्कीच तुला स्वतःला मदत करता येईल, आणि काळजी करायला लागलास तर आहे याच्यापेक्षा गोष्टी बिघडू शकतील. त्यामुळे तू हॅव टू मेक अ चॉईस. काळजी करायची की काळजी घ्यायची, काय वाटतं तुला? काळजी घ्यायलाच वाटते. व्हेरी गुड. तुम्ही सांगितल्यामुळे कुठेतरी या गोष्टीचं सुद्धा रिअलायझेशन झालं, मला झालं, प्रेक्षकांनाही कदाचित झालं असेल की शेवटी आपलं व्यक्तिमत्व कसं दिसावं आरशामध्ये हे कुठेतरी आपल्यावरच अवलंबून असतं. की मला असं वाटतंय की ते व्यक्तिमत्व छान आहे, सुंदर आहे, तर ते छान आहे, सुंदर आहे, असा विचार का नाही करावा? मला असं वाटतं की पहा, आपण जेव्हा एखादी कुरूप व्यक्ती असेल, एखादा कुरूप गायक आहे, पण जर खूप अतिशय तन्मयतेने तो गातो ना, तर तो सुंदर दिसतो. आपली आई आपली किती सुंदर आहे याच्यावरती काहीच अवलंबून नसतं. आपली आई आपल्याकडे बघून हसते, प्रेम करते, आपल्याला जवळ घेते, कुरवाळते, ते अतिशय सुंदर दिसत असते. आपले वडील कसे आहेत याच्यापेक्षा ते किती प्रेमळ आधार देतात, किती जवळीक साधतात, याच्यावरती त्यांचं सौंदर्य अवलंबून असतं. आणि एकूणच जी माणसं आत्मविश्वासाने वावरत असतात किंवा जी माणसं स्वतःच्या विचाराच्या तेजाने तळपत असतात, त्यांना आपण कसे दिसतो या गोष्टीला फारसं ते स्वतः महत्व देत नाही आणि लोकांनी पण देऊ नये असं मला वाटतं. नाही डॉक्टर, खरंच तुम्ही इथे आलात, याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तिथे बघणाऱ्या अनेक प्रेक्षकांना सुद्धा ही जाणीव झाली असेल की डोक्यामध्ये काय आहे याचा विचार जास्त करावा, डोक्यावर काय आहे याच्यापेक्षा. खरंच धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. केस गळले तर गळू दे, आपल्याला काय शाहरुख खान वगैरे व्हायचं नाहीये. माझं एवढं नशीब कुठे. मग हे सजनी येणार येणार ग बालो मी तेरी मस्ती. काय तरी काय बालो में तेरी का. अरे देवा, अप्पा आले का काय अंगात? ते मिरच्यांची पेस्ट आहे ना, ती आतमध्ये घेऊन जा. ते बटाटे पोहे टाका, खायला